म्हणता हे काही नाही हेच तत्व निर्माण झालेलं आहे. काही नाही म्हणजे नाहीपणा हा निर्माण झालेला आहे, ज्याला शून्य असं म्हणतात, तो निर्माण झालेला आहे. आणखीन पुष्कळ जण तिथे एक प्रकारचा निगेटिव्ह आनंद असतो म्हणूया, की दुःख तिथे नाहीसं होतं. काही नाही म्हटल्यानंतर दुःख पण नसतं, सुख तर नसतंच, पण दुःख जातं तिथे. मग वाटतं की दुःख नाही म्हणजे मला सुख आहे. पण वास्तविक पाहिलं तर प्रत्यक्ष आनंद असणं आणि दुःख नसणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शून्यामध्ये दुःख नाहीये, मान्य आहे. आणि दुःख नसल्यामुळे जो अज्ञानी आहे त्याला वाटतं की अजिम्या ब्रह्म पाहिले, मला तो अनुभव आला असं माशाला वाटून जातं. दृश्य एकीकडे मागे पडलेलं आहे, पण देवापर्यंत पोचायचं आहे. मध्ये शून्यत्वाचा ठाव आहे. आणि तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. ब्रह्म का वाटतं? कारण तिथे दुःख नाहीये. आणि मी ऐकलेलं काय आहे की जे काही ब्रह्म जे आहे ते आनंद रूप आहे. मग दुःख नाही म्हणजे काय वाटायला लागतं मला? मी ब्रह्मरूप झाली. पण ते तसं नसून तिथे काही नाही हे असतं. तिथे दुःख नाहीये, पण त्याचबरोबर आनंदाचाही अनुभव नाहीये. म्हणून समर्थ सांगतात की काही नाही म्हणता काही उपजले. काय उपजले? शून्य उपजले. मग ते जाणलं शून्य आहे असं जाणतच जेव्हा, त्यावेळी त्याचा निराश होतो. म्हणजे काही नाही हे बघणारी मी तिथे आहे हे जेव्हा माझ्या लक्षात येतं, त्यावेळी शून्य मागे पडतं. मग मी आहे सहा अहम, ते मी आहे असं म्हणून महाकारण देहात जातो आपण. असं महाकारण देहात ज्या वेळी जातो त्यावेळी काय होतं, तिथे किती काळ राहतो ते आपल्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. आपण किती त्या सोहम या एवढ्या वृत्तीवरती एकाग्र होतो. फक्त तेवढा विचार मनात राहतो, मी आहे, मी ब्रह्म आहे, किंवा आपल्या दैवताचा विचार. तेवढाच विचार फक्त जेव्हा मनात राहतो, बाकी काहीही शिल्लक नाहीये, कसलं भान नाहीये. स्थळ, काळ, देह कसलंही भान नाहीये. केवळ वृत्ती स्थिरावली आहे, ती अत्यंत सूक्ष्म. एवढाच फक्त एकच विचार शिल्लक उरलेला आहे. विचार सुद्धा अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे हे त्या सूक्ष्मतेपर्यंत गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आपल्याला वाटतं विचार म्हणजे मी विचार करते, 10 विचार इकडून तिकडे धावतायत, ह्याला मी विचार समजते. पण हा जो सोहमचा विचार आहे, महाकारण देहाचा आहे, किंवा नामस्मरणात त्या नामीचा विचार आहे, तो एवढ्या सूक्ष्म स्तराला जातो की तिथे बाकी कसलंही भान उरत नाही. आणि तो महाकारण देह आहे. त्याच्यातून कधीतरी तसंच जर का कॉन्सन्ट्रेशन आपण ठेवू शकलो, अखंड ते राहिलं, आणखीन सूक्ष्म झाली वृत्ती, तर मी गळून जातो. माझी जाणीव पूर्णपणे गळून जातो. सोहम याच्यात मी सुद्धा गळून जाते. मी नाम घेतेय हे जातं, फक्त नाम उरतं, फक्त दैवत उरतं. आणखीन शेवटी तीही जाणीव संपून एकरूपता येते. त्यामुळे समर्थ 16व्या ओळीत म्हणतात की अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. म्हणजे काय आहे की जो अभिन्न ज्ञाता म्हणजे परब्रह्माशी एकरूप झालेला, जो केवळ ज्ञानरूप झालाय, जो वेगळेपणाने ज्ञाता नाहीये, त्रिपुटीतला ज्ञाता नाहीये, त्रिपुटी तिथे शिल्लकच नाहीये, त्यामुळे जाणीव कसली नाहीये. जशी झोपेत कसली जाणीव नसते, तशी तिथे कसलीही जाणीव नाहीये. पण ती दोन टोकं आहेत. झोपेत ना पूर्ण अज्ञान असतं, आणखीन समाधीत पूर्ण ज्ञान असतं.
आपल्याला माहिती आहे की लाईटचा स्पेक्ट्रम आपल्याला माहिती आहे. आपल्याला इन्फ्रारेड आणखीन अल्ट्राव्हायोलेट या दोन लाईट्सच्या पलीकडलं लाईट दिसतो का? फक्त तेवढ्या मधल्या ह्याच्यातलं आपल्याला लाईट कळतो. म्हणजे दोन टोकं आहेत की नाही, इन्फ्रारेड आणखीन अल्ट्राव्हायोलेट किंवा साऊंड वेव्स, काही ठराविक फ्रिक्वेन्सीच्याच आपण ऐकू शकतो. अगदी सूक्ष्म असतात त्याही ऐकू शकत नाही. आणखीन ज्या खूप लांब असतात, लांब म्हणजे लेंथ, तर त्या देखील आपण ऐकू शकत नाही. कुत्री वगैरे आपल्याहून जास्त ऐकू शकतात, त्यांची कानाची कपॅसिटी आणखीन वेगळी आहे. तसं इथे ती जशी दोन टोकं आहेत, त्या दोन्ही टोकाचं आपल्याला कळत नाही, फक्त मधलं कळतं. तशी ही दोन टोकं आहेत एवढंच फक्त घ्यायचं, बाकी नाही विचार करायचा. की एक पूर्ण अज्ञान आहे, आणखीन एक पूर्ण ज्ञान आहे. दोन्ही मध्ये मीची जाणीव नाहीये आणि दोन्ही मध्ये कसलंही भान नाहीये. पण एक आहे ती केवळ अज्ञान, आणखीन एक आहे ती केवळ ज्ञान. इथे जो अभिन्न ज्ञाता म्हटलाय तर तो म्हणजे केवळ ज्ञानरूप झालेला आहे. ती जी वृत्ती सोहंकार होती किंवा दैवताकार नामाकार होती, ती आता ब्रह्माकार झालेली आहे. म्हणजे जीव ब्रह्मैक्य तिथे सिद्ध झालेलं आहे, ते जे त्याला कळलेलं नाहीये, कारण तो पूर्ण एकरूप झालेला आहे तिथे. असा जो असतो तर तोच उपनिषदांना मान्य असलेला, उपनिषदांना अभिप्रेत असलेला, असा ज्याला साध्य सिद्ध झालेला आहे असा साधक असतो, त्याला सिद्ध म्हणतात. असा जो आहे साधक साध्य होता धन्य, त्याला साध्य सिद्ध झालेला आहे, तो सिद्ध झालेला आहे आणि तो धन्य झालेला आहे. साधन काय आहे? अंतःकरण वृत्ती उरते फक्त तिथे. चित्त तोपर्यंत आपलं शुद्ध झालेलं आहे, शांत झालेलं आहे. आणखीन एकाग्रता जी आहे ती त्या सोहमवरती किंवा नामावरती आहे. त्याच्या पलीकडे काहीही जाणीव नाही. परत आपण घेऊया, त्याला ध्यान म्हणतात, त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. आणि ज्या वेळेत ती जाणीव पण जाते त्यावेळेस ती निर्विकल्प समाधी होते. तिथे एकरूपता आहे. देव शोधाया गेलो देवची होऊन ठेलो, हे जे आहे तर देवाचं नामस्मरण करता करता देवरूप झालेलं आहे. तिथे परत म्हणजे जाणीव जरी जाणीवेवरती आलो तरी त्या आनंदाचा संस्कार घेऊन आपण येतो. आणि ते दृढ झालं की जगाचा, देहाचा कायमसाठी बाध झालेला असतो. बाध होणं म्हणजे आपण पाहिलं होतं की हे खरं नाहीये, मृगजळासारखं आहे, दिसताय, एन्जॉय करा, त्याच्या पलीकडे नाहीये, ही 100% खात्री असते. आणि त्याच्यामुळे तो साधक देहाचं दुःख स्वतःला झालेलं आहे असं समजत नाही. जगातले जे काहीही घटना असतील त्याचं त्याला सुख दुःख काहीही होत नाही. जर का आपण स्थितप्रज्ञेची लक्षणं पाहिली तर सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ वगैरे आहे. कितीतरी लक्षण आहेत, सगळ्या बाबतीत समबुद्धी झालेला असतो तो. त्याला कसली घृणा नसते, कसली इच्छा नसते. प्रारब्धवशात काही इच्छा त्याला होतील पण त्या इच्छा देखील तो मृगजळाप्रमाणेच बघत असतो. त्याच्या मनाला कारण इच्छा होत असतात, ते मन मी नाहीये ह्याची खात्री झालेली असते त्याला. अशी जी स्थिती असते ती सिद्धाची स्थिती आहे. आणि असा जो आहे तर तो जगात जो वावरतो तर तो जगात वावरताना देखील ब्रह्म होऊन वावरतो. ब्रह्म होऊन विचारे ब्रह्माची माझी. चालतो, बोलतो, सगळं करतो, सगळे व्यवहार व्यवस्थित करतो, पण आतमधली त्याची स्थिती पूर्ण वेगळी असते. म्हणून समर्थ म्हणतात की जनामध्ये वागे जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान जयाचे अंतरी जागे तोची साधू. दासबोधातली कुठच्या समासात आहे आठवत नाही मला, पण जनामध्ये वागतो, जनासारखा दिसतो, पण जना वेगळी गोष्टी सांगते. लोक फक्त विषयांच्या बद्दल बोलतात, त्यांच्या काय म्हणूया प्लॅन्स म्हणूया, सगळं बाकी गप्पा मारत असतात.
हा त्याच्यात पडत नाही, त्या चर्चेत पडत नाही. परमार्थ चर्चा करीत जावी मध्ये असतो तो. बाकीची जी असतात ती ऐकून न ऐकल्यासारखं त्याचं होतं, सोडून देतो. अगदी लहान मुलं बोलतात, आपण लक्ष देतो का? तसं त्याचं असतं, तो आपल्याच आनंदात मग्न असतो. देहभानावरती येतो मधून मधून, काय चाललाय कानोसा घेतो, पुन्हा जातो. असं त्याचं तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. जगात येतो, देहभानावरती क्षणभर येतो, पुन्हा जातो, पुन्हा येतो. त्यामुळे लक्ष असलं तर आपल्याला कळतं की हे काय आहे. स्वामी विवेकानंदांची गोष्ट माहिती असेल की प्रवचनाच्या आधी त्या आरशाच्या समोर जाऊन उभे राहिले, फेट्याला हात लावला, चेहऱ्यावरनं हात फिरवला, आपलं उपरणं जरा नीट केलं, विचारलं की स्वामीजी तिथे प्रवचन आहे म्हणून तुम्ही हे करताय का? ते म्हणाले, नाही, मी मला सांगतोय की तू विवेकानंद आहेस, तुला बोलायचं आहे अमुक विषयावरती. म्हणजे ते इतके खोल गेले होते की त्यांना स्वतःला पूर्ण जाग करायला लागलं. असंही क्वचित होऊ शकतं, पण जनरली त्यांना बहुमानस असं नाव आहे. असे जे असतात की ते जगात वावरतात, जनासारखे वावरतात, पण आत्म वेगळे असतात. राजा जनक वगैरे, श्रीराम, वसिष्ठ मुनी. वसिष्ठ मुनी कर्मकांड वगैरे उत्तम करत होते, सगळं करत होते, पण तरी देखील त्यांना ज्ञानासाठी म्हणूनच लोकांना ज्ञान मिळावं ह्यासाठी ब्रह्मदेवांनी निर्माण केलं होतं आणि त्यासाठी पाठवलं होतं. योग वासिष्ठात अंतस्त्यागी बहिर्भोगी लोकी विहर राघव म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणजे आतून भूमिका त्यागाची असावी. त्यागाची असावी म्हणजे सगळी आवड निवड संपलेली असावी. आवड निवड संपते म्हणजे मला काय म्हणूया, कोबीची भाजी समजा आवडत नसली तर तिथे ती आवडायला लागते का? तसं नसतं. त्या आवडी निवडी राहतात, पण मला हवं नको समजतं. जे येईल तर ते शांतपणे त्याचा स्वीकार होत असतो. कारण जे आहे ते सगळं कसं आहे, मिथ्या आहे, येणार आहे, जाणार आहे, त्याच्यात काय लक्ष द्यायचं आहे, ही त्यांची भूमिका असते. ते स्वतःच्या आनंदात कायम असतात. म्हणून साधक साध्य होता धन्य हे म्हटलेलं आहे. अशाला दुःख कशाला येईल वाट्याला? दुःख मनाविरुद्ध झालं तर येतं. प्रतिकूल संवेदनीयम दुःखम ही व्याख्या आहे. मनाच्या विरुद्ध ज्या गोष्टी असतात त्याला दुःख असं म्हणतात. याला हवंही नाही, नकोही नाही. कशाला सुख होईल आणि कशाला दुःख होईल? अनुकूल संवेदनीयम सुखम. जे हवं, अनुकूल वाटतंय त्याला सुख म्हणतात, ते मिळालं तर. पण ह्याला अमुक मिळावं असंही नाही, असं टाळावं असंही नाही, जे होईल ते. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. समर्थ म्हणतात की देहे प्रारब्धी टाकीला, प्रारब्धावरती सोडून दिलेला आहे ते. ईश्वर या देहाकडनं जे काय करून घ्यायचं आहे ते करून घेणार आहे. तिथे रेझिस्टन्स, मला नकोय, आदळआपट सगळं संपलेलं असतं आणि आपल्या दुःखाची ती कारणं असतात. त्यामुळे दुःख शिल्लकच राहत नाही. आणखीन ही आता जी साध्याशी एकरूप झालेली अवस्था आहे, पण वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी. जर का अशी अवस्था नसली, केवळ वृत्ती शून्य असली, शून्यात मग्न झालेली असली, त्या शून्याशी एकरूप झालेली असली, काही नाही अशी जर का झालेली असली, तर काय आहे, तिथे वेगळेपणा राहतो, तिथे एकरूपता येत नाही. ती अवस्था आहे. त्याला कोणी तुष्णी अवस्था असंही म्हणतात. तुष्णी अवस्था म्हणजे शांत अवस्था हा एक अर्थ आहे. आणि अशी वृत्तीशून्य अवस्था ह्याला देखील कधी कधी तुष्णी अवस्था असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, त्या सिस्टीम प्रमाणे वेगवेगळी नावं दिली जातात. पण ही जी वृत्तीशून्य अवस्था आहे, आपल्याला कधी कधी अनुभव असतो, काही विचार नाही, शून्यात आपण बघत असतो. शून्यात बघत बसणं ही वृत्तीशून्य अवस्था आहे. काही मनात विचार नाही. सहसा असं होत नाही, कारण मनात
मन जे असतं ते विचाराशिवाय राहत नाही. पण ती अवस्था देखील आपलं एक मन बघत असतं, मनात विचार नाहीये, शून्यात बघतीये, हे आपलं एक मन जागं असतं, बघत असतं. त्या अवस्था आहेत. मी आत्मा जो आहे त्याला कसलीही अवस्था नाहीये. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ही शून्यावस्था, कसलीही अवस्था नाही त्याला. तो ज्ञानरूप आहे. उन्मनी स्थिती म्हणण्यात येते की जिथे त्याचं मन कायम त्या पातळीवर असतं, तात्पुरतं जगात येतं आणि परत तिथे जातं. त्या अवस्थेत तो कायम वावरतो. मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही बसेना. मनाच्या श्लोकातले त्या 2 श्लोकातले हे सांगितलं. म्हणजे तिथे काय झालेलं होतं, तिथे शब्द सुद्धा राहिलेला नाही. जेव्हा अशी उन्मनी अवस्था असते, ज्यावेळी त्याच्याशी परब्रह्माशी एकरूपता आलेली असते, तेव्हा शब्द येणार आहे कुठनं? शब्द जे आहेत ते मायेतले आहेत आणि हा ब्रह्म होऊन राहिलेला आहे. जागा झाला तरी देखील सगळीकडे फक्त ब्रह्म आहे ही त्याची खात्री आहे. त्याला ब्रह्म दिसत नाही, राम सगळीकडे दिसत नाही, पण त्याची 100% खात्री असते. तिथे शंकेला जागाच नसते. म्हणून तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे आहे. राम प्रत्यक्ष दिसत नाही, आपला गैरसमज असतो. राम प्रत्यक्ष दिसत नाही, तर ती 100% खात्री असते की जे आहे ते ब्रह्म आहे, ते आत्मा राम आहे, केवळ राम आहे सगळीकडे. नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तो राघव म्हणजे परब्रह्म आणि त्याच्याशिवाय कुठेही काहीही नाही, हा त्याला अनुभव आलेला असतो. त्याची 100% ती खात्री असते. म्हणून तिथे वेगळेपणा नाहीये, कारण मी स्वतः देखील तेच आहे. माझ्या शरीरातला कण कण देखील परब्रह्मच आहे. मग वेगळेपणाने पाहिलं तर काय होतं? वेगळेपणे पाहू जाता मोक्ष न जोडे सर्वथा. आत्मा ही दिसेसा नाही, मता वर पडे हुती प्राणी. आपुलिया डोळा जे देखिले ते पंचमहाभूतामध्ये आले, ऐसे जाणोनी दृढ धरिले ते नाडले प्राणी. वेगळेपणाने पाहिलं म्हणजे मी आत्मा आहे किंवा आत्मरूप झालेली वृत्ती ही वेगळी जर का पाहिली, म्हणजे मी देह आहे असं झालं, मी दृश्य बघतीये, त्रिपुटी आली तिथे, अशा पद्धतीने जर का आपण जगाकडे पाहायला लागलो तर मोक्ष न जोडे सर्वथा. जड आणखीन जडाजडी, काय माऊलींची ओगी आहे, फार सुंदर ओगी आहे. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी, ते चेतनागा तुझसी लटके नाही. जड आणि अजड म्हणजे चेतन दोन्ही मध्ये जे आहे ते चैतन्यच आहे, दुसरं काही नाही. हा संतांचा अनुभव आहे. पण आपण ह्या सगळ्याला वेगळेपणाने बघतो. देव वेगळा, मी वेगळी, जग वेगळं, अशा पद्धतीने आपण पाहत राहतो. असंच जर का आपली दृष्टी कायम राहिली, आपल्याला जर का ज्ञानदृष्टी, दिव्य दृष्टी ही आली नाही, तर मोक्ष न जोडे सर्वथा. आत्मा नाहीच आहे असं मग वाटायला लागतं, कारण मला दिसत नाही ना तो. मग जे दिसत नाही ते नाहीच आहे, आम्ही ठरवून टाकतो. काय तुम्ही सांगताय आत्मा आत्मा, काय देव म्हणताय, कोणी पाहिलाय? दाखव. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी म्हण आहे ना, तशा तऱ्हेचं देव दाखवा, मग आम्ही मानू. देव पाहायला तेवढी लायकी आहे का? देव दाखवा म्हणताय, तो काय असा उचलून देण्यासारखा असतो? तिथे मेहनत करायला लागते. असा देव दिसत नाही. आत्म्याचा अनुभव येत नाही म्हणजे आत्माच नाहीये असं मानतात, आणखीन वरपडे होतात, म्हणजे स्वतःचं नुकसान पूर्ण करून घेतात. आपुलिया डोळा जे देखील आहे ते पंचमहाभूते झाले आले, ऐसे जाणूने दृढ धरिले ते नाडले प्राणी.
जे काही जाणवत आहे मला, डोळ्याने दिसत आहे, नाकाने वास येतोय, कानाने ऐकू येत आहे, शास्त्र सांगताय, वायू आकाश वगैरे सगळं आहे, हे सगळं जे आहे तर ते स्थूल आणि सूक्ष्म जग, हे सगळं जग पंचमहाभूतिक आहे. पण त्या जगामध्येच तो त्या जगाला धरून बसतो. ते नाडले प्राणी, त्यांना पूर्णपणे त्यांची फसवणूक झाली आहे म्हणूया. त्यांना जे मिळायला हवं मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर, मनुष्य जन्माचं त्याच्यात सार्थक आहे, जे प्राप्त करून घ्यायला हवं ते त्यांना प्राप्त होणं शक्य नाहीये. कारण पंचमहाभूतांमध्येच तो रमलेला आहे. जो पंचभूतांचा दास तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्याचा अवकाश पुनरावृत्ती. असा हा पंचमहाभूतांचाच दास होऊन राहतो. दास होऊन राहतो पंचमहाभूतांचा म्हणजे काय? देह म्हणजे मी, देह पंचभूतिक आहे ना. देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा. आणखीन कुठे जाणार आहे? 5 महाभूतांचा देह ज्या वेळेस जळतो त्यावेळेस तिथी तत्व त्या त्या महाभूतात जाऊन विलीन होतात. ते कुठे काय राहतात? पंचभूत मेळावा. समर्थ म्हणतात देह हाडांची मोळी, मी म्हणून पोटाळी. किंवा अस्थीचा सांगाडा केला तो नाडी सिरा गुंडाळाला. दासपदातल्या ओव्या आहेत ह्या. काय नाही का आपला देह एवढा चांगला, आणखीन त्याला समर्थ म्हणतात की अस्थींचा सांगाडा केला, आणखीन नाडी शिरा यांनी गुंडाळा आणि मांसाने लिपला, वरती त्वचेचं आवरण टाकलं, संपलं. आणि त्याला मी 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 म्हणून कवटाळून बसते, कायम तरुण राहायचा प्रयत्न करते, त्यासाठी काय काय करते, काय काय करते. कशासाठी? मला माहितीये माझं वय काय आहे, मी कशी आहे. लोकांना माहितीये माझं वय काय आहे, मी कशी आहे. हा खटाटोप आहे कोणासाठी? स्वतःला फसवण्यासाठी. कोणी फसत नाही. पण मी त्या देहाला घट्ट धरून बसते आणि स्वतःचं नुकसान करून देते. लोकांना फसवण्याचा प्रयत्न करते, आणखीन त्या गोड गैरसमजात राहते. काहीही अर्थ नसतो त्याच्यात. ह्यानी आपलं पूर्णपणे नुकसान होतं. आपलं जीवन अखंड मायेमध्येच जातं. मायेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आणखीन मग काय होतं? भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्ती. अखंड पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. भज गोविंदम स्तोत्र माहितीये? त्याच्यात अडकतो. कधी सुटणार? सुटायची इच्छाच नसते आपल्याला. फालतू कुठच्या तरी विषयांमध्ये आपण इतके रमतो की त्याच्याहून जास्त सुख किती तरी आहे हे आपण लक्षात घेत. दुर्दैव आहे ते तिथे आहे आपलं, की बारीक बारीक विषयात आपण रमतो, आणखीन पलीकडे सुखाचा काय म्हणूया समुद्र आहे, आपण तिथपर्यंत पोचत नाही. ज्ञानेश्वरीत ह्या पद्धतीच्या 2 फार छान ओव्या आहेत. ओव्या आठवतील की नाही सांगता नाही येत, पण माझी त्वचेची या पदरा आड, अशा तऱ्हेची सुरुवात आहे की गोचिड असते ती हे गाई म्हशींच्या सडावरती बसते, आणखीन तिथे आतमध्ये ती सोंड असते ना त्यांची, म्हणजे डास वगैरे सगळ्यांची असा एक बारखा असतो सोंडेसारखं, ते खूप असतात त्या आतमध्ये, आणि त्याच्यातनं रक्त पितात. पण ह्या गोचिडीने जर का थोडी आत गेली, आणखीन थोडी पलीकडे गेली, तर रक्ताच्या ऐवजी तिला मधुर दूध मिळेल. पण तिला हवं असतं फक्त ते रक्त, त्याच्यातच तिचं समाधान असतं. आपलं तसं असतं. आपल्याला ती उपमा दिलेली आहे मौलींनी, दुसरी दिलेली आहे ती बेडकाची दिली. कमळातलं पराग नाही खात, तो चिखलात बसतो. तसे आपण विषय पंक म्हणतात ना, अशा चिखलात बसलेलं असतो, त्याच्या पलीकडे त्याचा आपण विचारच करत नाही. जो आनंदाचा ठेवा आहे,
जो सुखाचा ठेवा आहे, तर तिथे आपण विचार करत नाही ह्याच्याबद्दल. आता समर्थ हे शेवट शेवट आलेले आहेत, पण परत एकदा त्या शिष्याला थोडंसं फटकारल्यासारखं आहे. शिष्य जरी आता हा सगळं दिलेलं आहे, ह्या अवस्थेत जवळजवळ गेलेला आहे, तरी त्याला ते परत सांगतात की लोक अशा पद्धतीने वागतात, लक्षात ठेव, तू असं वागू नकोस. मग याच्यावरती शिष्याच्या मनात जरा शंका एक उत्पन्न झाली. ती त्याने विचारली की तो शिष्य विनंती केली, म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली बहुतेक, सकळ सृष्टीमध्ये जन, साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे भजन, धातू पाषाण मूर्ती. जे कोणी नित्यमुक्त झाले, तीही धातू पूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही. शिष्य आता तत्वाकडे लक्ष द्यायला लागले. आपण आपण काय सगळ्यांनीच आता तुकाराम महाराज म्हणा, ज्ञानदेव म्हणा, समर्थ म्हणा, मूर्तींची पूजा केली की नाही? विठ्ठल, राम, कृष्ण, शिव, पूजा केली. मग पूजा जी केली तर त्यावेळे त्या मूर्तींची केली, कधी मातीचे मूर्ती असतील, कधी धातूच्या असतील, कधी दगडाच्या असतील, पण सगळं पंचमहाभूतच ना. त्या मूर्ती ज्या आहेत त्या पंचभौतिक आहेत, त्यांची पूजा केली. बहुतेक सगळ्या जणांनी पूजा केलेली आहे. मग त्यांना मुक्ती मिळाली की नाही? कारण पूजा तर पंचभूतांची करतायत ते. मग पुनरावृत्ती पावले किंवा नाही? शिष्य आता तत्वाकडे जायला लागलेला आहे. जी आपण पूजा करतोय त्याच्यात पंचमहाभूत आहेत, हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. मग ह्या मोक्ष मिळणार की नाही? वेद काळात देखील अग्नी, सोम, वरुण वगैरे, इंद्र, हे सगळे पंचमहाभूतांच्या देवता मानलेले आहेत आणि त्यांची पूजा अर्चा होत असे. मग या पंचमहाभूतांच्या उपासनेने मोक्ष कसा काय मिळेल? त्यांना कसा काय मिळाला? तो मिळतो की नाही? का परत परत जन्म घेत राहिले? ही शिष्याची शंका आहे. ऐसा शिष्याचा अंतर्भाव जाणून आनंदला गुरुराव, म्हणे शीघ्रची हा अनुभव पावेला आता. शिष्याचं हे तत्वाकडे पाहायला लागलाय, आणखीन आता खरे प्रश्न विचारायला लागलाय, हे गुरूंच्या लक्षात आलं आणि त्यांना फार बरं वाटलं. गुरूंना शिष्य आपल्यासारखा कधी होईल अशी आतुरता असते. म्हणजे शिष्य पूर्णत्वाला पोचल्यानंतर शिष्यापेक्षा गुरूंना जास्त आनंद होतो. आपणासारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागली. आपल्यापेक्षा वर चढ झाला तर गुरूंना जास्त आनंद होतो. खरे गुरु, मी खोट्यांच्याबद्दल म्हणत नाहीये, पण खरे जे गुरु असतात त्यांना शिष्य आपल्याहून जर का वरचढ झाला, आपल्याहून जास्त प्रसिद्ध झाला, तर त्यांना फार आनंद होतो. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु होते, पण त्यांनी शिष्याला पुढे केलं की नाही? स्वतः मागे राहिले ते. शिष्य प्रसिद्ध पावला, त्यांना फार बरं वाटलं. एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु हे एकनाथ महाराजांच्यामुळे जनार्दन स्वामींना जास्त प्रसिद्धी मिळाली. असे कितीतरी गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत. तिथे एकाच पदाला दोघं पोचलेली असतात आणि एकाच पदाला पोचल्यानंतर तिथे हेवा दावा काय होणार आहे? तिथे एकरूपता असते. ये हृदयींचे ते हृदय घातले. पूर्णपणे स्वतःच म्हणजे एकरूपता असते तिथे. हेच एक शब्द आहे की दोघं ते वेगळे राहत नाही. म्हणून श्री गुरूंना शिष्य आता पोचणार. वा वा वा, आनंद झाला, फार आनंद झाला की आता ह्याला लवकर अनुभव येणार आहे.
याची आता दृष्टी बदलायला लागलेली आहे. परमार्थात फक्त दृष्टी बदलायला लागते, बाकी फारसं काही नाही करायला लागत. जी दृष्टी विषय बघत होती, त्यांना सत्यत्वाने बघत होती, त्याच्याऐवजी त्याच गोष्टींकडे पंचमहाभूत, त्याच्या मागचं ते तत्व हे बघायला लागायला लागतं. त्याच्या मागचं जे ब्रह्मतत्व आहे ते बघायला लागतं. बांगडी सोन्याची आहे, पाटली सोन्याची आहे. मी त्याला नावं वेगळी देते, त्यांचा आकार वेगळा असतो, डिझाईन वेगळं असतं, पण सगळीकडे सोनं आहे. ही सोनाराची दृष्टी म्हणजे अशा ज्ञानाची दृष्टी. ज्ञानी सगळीकडे केवळ ते तत्व व्यापून आहे हे बघत असतो. मग त्या तत्वाला तो राम म्हणेल, कृष्ण म्हणेल, सगुणाची नावं देतील. सगुण निर्गुण ह्याच्यात भेद नाहीये हे त्यांना माहिती आहे. कसं काय ते? कुठलीही जरी गोष्ट असली तरी त्याच्यात आहेपणा आहे की नाही. ग्रंथ आहे, बांगडी आहे, मोबाईल आहे, टेबल आहे, मी आहे, नाही आहे, प्रत्येक गोष्ट आहे. आणखीन ही जी आहे ही परब्रह्माचा आहेपणा या सगळ्यामध्ये आलेला आहे, रिफ्लेक्ट झालेला आहे. सूर्य उगवायच्या आधी प्रभा आपल्याला दिसते. प्रभा म्हणजे सूर्य नाहीये, पण प्रभा आपल्याला दिसते. त्याच्यावरून आपल्याला कळतं की सूर्योदय झाला. आपण सूर्योदय झाला म्हणतो, पण वास्तविक प्रभा दिसायला लागलेली असते. तसं जग हे वस्तुप्रभा असं माऊली जे म्हणतात ते यामुळे म्हणतात की ज्या अर्थी जग दिसत आहे त्या अर्थी तिथे मागे परब्रह्म आहे, त्याच्या मागे काहीतरी आहे. जग खोटं आहे, सत्य नाहीये, नाशिवंत आहे हे मला कळत आहे. मग त्याच्या मागे काहीतरी शाश्वत असलं पाहिजे. ज्या अर्थी खोटा सर्प दिसतोय त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी लांबट गोष्ट असली पाहिजे. काटकीवरी सर्प देखिला एके ओळखला एक भ्याला. दासबोधात आहे. तिथे काटकी म्हटली आहे. जंगलात न वगैरे जाताना झाडाच्या मुळ्या वर आलेल्या असतात, काड्या वगैरे पडलेल्या असतात, याच्यात काय म्हणायचं, पानांच्या मध्ये, मातीमध्ये वगैरे असं पडलेलं असतं. त्याच्यावरती अर्धवट अंधार आहे, धड कळत नाहीये, काहीतरी पडला एवढं दिसतंय. त्याच्यावरती नाही ते भ्रम होऊ शकतात. काय व्हायचा, काही भ्रम असेल, पण त्याच्या मागे परमार्थदृष्ट्या सत्य असलेली वस्तू आहे की नाही. आहेच. भ्रम व्हायला काहीतरी खालती असायला लागतं. तसा जगाचा भ्रम व्हायला त्याच्या मागे जे आहे ते सत्तत्व आहे, ते सच्चिदानंदारूप ब्रह्म आहे. आणि त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं, म्हणजे दृष्टी बदलायला लागते. ही दृष्टी आपल्याला डेव्हलप करायची असते. ही कोणीही आपल्याला देत नाही. दृक् दृश्य विवेक नावाचा एक ग्रंथ आहे शंकराचार्यांचा. दृक् म्हणजे परब्रह्म आणि दृश्य म्हणजे आपल्याला जे काही इंद्रियांना कळताय, मनाला कळताय ते सगळं. त्यांचा विवेक करणं, ते बाजूला करणं हे ग्रंथाचंच नाव आहे. आता ही दृष्टी यायला लागलेली आहे हे श्री गुरूंना कळलं. आणखीन त्यांच्या लक्षात आलं की आता ह्याला लवकरच अनुभव येईल, कारण त्याची दृष्टी बदलायला लागलेली आहे. तो विचार करायला लागलेला आहे. आता केवळ तो नामरूप ह्याच्यात रमत नाहीये, त्याच्या मागचं तत्व बघायला लागलेलं आहे. ऐसे विचारून या मनी कृपादृष्टी न्याहाळून शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. इथे आता काय आहे, सगुण शिष्याचा जो प्रश्न आहे तर तो सगुण आणखी निर्गुण ह्यांच्या संदर्भात आहे. ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे वगैरे सगळं सांगून झालेलं आहे. माया सगुण आहे, साकार आहे हे सांगून झालेलं आहे. माया निरूपण, ब्रह्म निरूपण आपण पाहिलं, हे सगळं सांगून झालेलं आहे. आणखीन आजवर सगळ्यांनी धातूंची आणखीन पंचमहाभूतांची पूजा केलेली आहे. ही परब्रह्माची पूजा होईल कशी? शिष्याचा प्रश्न काही चुकीचा नाहीये. ही परब्रह्माचं कसं काय होईल?
इथे भाव कारण आहे. आपण काय भाव ठेवून पूजा करतो त्याच्यावरती सगळं असतं. ते हे परब्रह्म विटेवरी म्हणून जर का पूजा केली तर ती परब्रह्माला पोचते. जर का केवळ विठ्ठलाची पूजा केली तर ती त्या दैवतालाच फक्त पोचते, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि काही काही तर केवळ त्या मूर्तीची पूजा करायची म्हणून करतात. मी परवाच एक उदाहरण ऐकलं, कुठलं ते सांगत नाही, पण एक गृहस्थ त्या देवाच्या ठिकाणी पोचले. सुंदर मूर्ती आहे ती, अतिशय सुंदर मूर्ती आहे. गेलेली आहे मी त्या देवस्थानावर. तर पूजेच्या वेळे पोचले. पुजारी चक्क ब्रश घेऊन मूर्ती घासत होते. म्हणजे त्या मूर्तीत देव आहे ही भावनाच नव्हती त्यांची. मूर्तीला ब्रश कोणी लावेल का हो? अगदी कपड्याचा ब्रश असेल. पण म्हणजे ते त्याच्याकडे केवळ पाषाण म्हणून बघत होते. ते तिथे देव म्हणून बघत नव्हते. देव पूजा करताना तो तिथे प्रत्यक्ष आहे या भावनेने देव पूजा करायला लागते. नाहीतर ती पूजा पोचतच नाही तिथपर्यंत. भाव तसा देव का म्हणतात? जर का आपण त्या मूर्तीमध्ये तो तिथे आहे निश्चित ह्या पद्धतीने भाव ठेवला तर ती पूजा पोचेल देवाला. नाहीतर आपण एक उपचार करतोय. देव म्हणतो काय संबंध माझा? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे, हे कधी म्हणता येतं? ज्या वेळेत ते सगुण रूप आहे ते निर्गुणाचंच आहे, निर्गुणच ते सगुण रूप धारण करून माझ्या समोर आहे, हा भाव जर का असला तर पूजेतला आपले जे देव असतात. आता उन्हाळा सुरू झालाय, थंडी होती, थंडीमध्ये गरम पाणी नको स्नानाला देवांना? ते सुद्धा सोसेल असं? मला बरोबर लागतं टेम्परेचर. लहान मुलांना आपण आंघोळ घालताना कोपर बुडवून बघतो पाणी बरोबर आहे की नाही, कारण ते सेन्सिटिव्ह असतं. मग देवाला स्नान घालायला वाटेल तसं वापरायचं? तो आहे ना तिथे. हळद कुंकू लावताना चिमूट अख्खी घेतात आणखी लावतात. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत असते. डोळ्यात जातं, नाकात जातं. देवाला नाही का तसं होत? हा विचार कधी येईल? तिथे प्रत्यक्ष देव आहे असा भाव आपला असला तर येईल. नाहीतर हा विचार येणार नाही. नाहीतर ती जी पूजा आहे तो केवळ एक उपचार होईल आणि त्याचं फळ काहीही मिळणार नाही. पूजा करायची ती तो तिथे आहे अशी करावी. म्हणून स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून जे म्हटलेलं आहे ते कर्मांनी देखील आहे. कर्मे इशू भजावा म्हटलेलं आहे. जेव्हा आपण कर्म असं करतो की ऐसा कीजे की जगन्नाथ आभारू पडे, इतकं उत्तम कर्म करावं, कारण त्यांनी आपल्याला काही विशिष्ट कर्म करायला, काही आपल्या हातनं कार्य करायला पाठवलेलं आहे. ते जे काय आपण करतो ते उत्तम जर का केलं तर त्यांनीच तो खुश होतो की हो, ज्याच्यासाठी मी तुला हे काम करायला तुला पाठवलं होतं, तू माझ्यावरती लक्ष ठेवून हे काम करतोयस, फार छान. आनंद होतो त्याला. आपली मुलं जेव्हा योग्य ते करतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं की नाही? तसा देवाला पण मग आनंद होतो. म्हणून मूर्तीच्या उपासनेचं जे वर्म आहे ते सोडून जर का ब्रशनी आपण घासायला लागलो त्या मूर्तीला, कसं व्हायचं? ही पूजा म्हणताच येणार नाहीये. ती मूर्ती म्हणजे दगड ह्या दृष्टीने बघणं होणार आहे, त्याच्याकडे देव म्हणून बघणं होणार नाहीये. ज्यावेळी आपण त्या देवाकडे बघतो तिथे निर्गुण ते प्रत्यक्ष निर्गुण ब्रह्मच माझ्यासाठी साकार होऊन आलेलं आहे, माझ्या सोयीसाठी. ह्या पद्धतीने जर का आपण बघायला लागलो तर ती पूजा त्या देवाला पोचते, नाहीतर त्याच्यापर्यंत पोचत नाही ती. मग आपल्याला कुठेतरी हे वाटतं की मी केवढी पूजा केली, कसा आता छान दिसतोय देव. देव म्हणजे ती मूर्ती. वास्तविक देवाला खरं काय हवं असतं? 2 हस्त आणि 1 मस्तक. मस्तक म्हणजे पूर्ण शरणागती. या दोन्हीचा अर्थच शरणागती हा आहे.
शरणागती म्हणजे मी माझे मावळो सर्व तू तुझे उपभोवता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. ह्याला शरणागती म्हणतात. शिवो भूत्वा शिवई यचेत. आपल्याला हे माहिती आहे की रामकृष्ण मिशनचं, रामकृष्ण परमहंसांच्या ह्याचं हे बोधवाक्य आहे की शिवो भूत्वा शिवम यचेत. म्हणजे काय अर्थ होतो की आधी तुम्ही शिवरूप व्हा, आधी तुम्ही ब्रह्मरूप व्हा आणि जगात सगळीकडे ब्रह्म पाहून त्या ब्रह्माची सेवा करा. हा त्याच्या मागे अर्थ आहे. म्हणजे जे कोणी आहे तर ते ईश्वर रूप आहे, त्या ईश्वराची मी सेवा करते असं साधकाला आपल्या घरात पण करता येतं ना. आपले नातवंड असतात, बाकी सगळे असतात, त्यांच्यात जर का ईश्वर पाहिला आणि त्यांचं जर का आपण व्यवस्थित केलं, ईश्वर पाहिल्यानंतर आपोआपच व्यवस्थित होतं. आपली आपोआप ती पूजा होते. याचा अर्थ तो देव जर का नाठाळ असला तर त्या देवाकडनं सगळं स्वीकारायचं असं होत नाही. समर्थांनी स्पष्ट सांगितलंय, तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या बाबतीत की गाढवातल्या देवाचा स्वभाव लाथाळ आहे, तेव्हा त्याला तसंच वागवायचं असतं, व्यवहार सोडायचा नसतो, पण आतमधला भाव तो पाहिजे. मुख्य इथं भावाची कारण ये रे सर्व निकारण. आपण त्याच्याकडे काय दृष्टी ठेवली आहे बघण्याची हे महत्वाचं असतं. आणि म्हणून शिष्याने हा जो प्रश्न विचारला की पंचमहाभूतांची सेवा केली, ती पंचमहाभूतांची सेवा नव्हती तर पंचमहाभूतातला देव बघत ती सेवा होती, हे समर्थांना सांगायचं आहे. मग त्याच्या आधी ते पुनर्जन्म वगैरे कसा होतो, काय होतं, आपण जे आज जन्माला आलेले आहोत काय आहे नक्की, त्याचा विचार इथे मांडलेला आहे पुढल्या ओव्यांमध्ये. प्राणी देह सोडून जाते, सॉरी एक ओवी राहिली. ऐसे विचारून या मनी कृपादृष्टी न्याहाळून शिष्याप्रती सुवचनी स्वामी बोलते झाले. म्हणजे शिष्याचा हा मनातला दृष्टी बदलल्याचा गुरूंना आनंद झाला. त्यांनी अत्यंत कृपेने त्यांच्याकडे पाहिलं. श्री गुरूंचा जो अनुग्रह म्हणूया, म्हणजे त्याला पुढे नेणं, त्याच्यावरती कृपा करणं, हे स्पर्श, दृष्टी, संकल्प वगैरे अनेक मार्गांनी होत असतं. आणखीन ते एकदाच होतं असं नाही, ते परत परत देखील होत असतं. जसं शिष्याची लायकी वाढते तस तसा त्यांची जास्त कृपा स्वीकारायची त्याची पात्रता होते. आणि म्हणून इथे त्याला कृपा दृष्टीने श्री गुरूंनी पाहिलेलं आहे. आणि मग स्वामी आणखीन पुढे म्हणायला लागले की प्राणी देह सोडवली जाते, परी वासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भूकिती वासना उरलिया. प्राणी म्हणजे ज्यांच्यात प्राण आहे ते, हे जे प्राणी आहेत सगळे 84 लक्ष जीवयोनी, ते देह सोडून जातात. ज्या वेळे ती मर्यादा संपते, रिटर्न तिकीट जेव्हा काम करायला लागतं तर त्यावेळी परत जायला लागतं. आपल्याला रिटर्न तिकीट घेऊनच पाठवलेलं असतं, कधी जायचं, कसं जायचं, कुठे जायचं सगळं ठरलेलं असतं. आणि त्याप्रमाणे देह सोडून गेला. कोण जातो देह सोडून? हा जो स्थूल देह आहे हा पडतो. इत, त्याच्यातून निघून गेलेला, पूर्णपणे निघून गेलेला म्हणजे प्रेत, ज्याच्यातून निघून गेलाय तो. शब्दाची व्युत्पत्तीच ते सांगते की ज्याच्यातून निघून गेलेला आहे. वासनात्मक देह किंवा लिंग देह किंवा सूक्ष्म देह, तो स्थूल देहाला सोडून जातो. कुठे जातो तो? मृत्यूनंतरचं जग पुस्तकं आहेत. ज्यांना मृत्यूनंतर परत जन्म हवाय त्यांनी ते बघावं, ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी ते बघायची गरजच नाही.
पण ठीक आहे, आपण काय होऊ शकतं ते जाणून घेऊया. की वासना देह उरतो, म्हणजे सूक्ष्म देहाचं गाठोडं, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, आणखीन अंतःकरण पंच, हे गाठोडं सगळं बाहेर पडतं प्राणांच्या बळावरती. कारण प्राण हे शक्तिरूप आहेत. सगळं शक्ती पुरवतात हालचालींना, ते प्राण पुरवतात. मग ह्या सूक्ष्म देहाला देखील निघून जाण्यासाठी स्थूल देहातनं उदान नावाचा प्राण काम करतो. त्याच्यावरती आरूढ होऊन हा लिंगदेह बाहेर पडतो. ते शरीर उरतं की नाही? परिवासनात्मक शरीरे उरती. मग ते वासना शरीर किंवा लिंगदेह हा जो उरलेला आहे तो कुठे जातो? तेने पुनरावृत्ती भोगती वासना उरलिया. त्या वासनांच्यासाठी म्हणजे कर्माचे संस्कार. वासना म्हणजे कर्मसंस्कार. आपण जे कर्म केलेली असतात तर त्याचे संस्कार उरलेले असतात. आणखीन ते कर्म इक्वल अँड ऑपोजिट फोर्स तसं असतं. जे केले ते सगळं जसंच्या तसं आपल्याला भोगायला लागतं. ज्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे ज्या जीवाच्या बद्दल आपण ते कर्म केलेलं असेल तो जीव त्याची परतफेड करतो कुठल्या ना कुठल्या जन्मात. त्यामुळे आपल्याला जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा गेल्या जन्मातल्या कुठल्या तरी काळात त्या जीवाला मी दुःख दिलेलं असतं, तो जीव त्याची परतफेड करतोय. चला, उसनं देणं घेणं फिटलं, बरं झालं. पापातला एक भाग संपला, उत्तम झालं. आपल्याला ही दृष्टी ठेवता येते दुःख भोगताना. देह सोडून जातात पण त्यांचं वासना देह शिल्लक असतो. आणखीन पुनरावृत्ती पावण्यासाठी परत कुठे जन्माला यायचं, काय देह मिळायचा, काय परिस्थिती मिळायची, हे सगळं गणित जे असतं ते आपल्या त्या कर्मसंस्कारांवरती, देण्या घेण्यावरती, इतर जीवांच्या बरोबर काय काय आहे, त्या जीवांचे काय आत्ता ड्यू आहेत भोग भोगायला, आपले काय आहेत, ह्या सगळ्याचा हिशेब करून आपल्याला तो जन्म मिळत असतो. मग मधल्या काळात काय होतं? दुसरा देह प्राप्त होण्याच्या आधी काय होतं? उपनिषद सांगतं की हा जो वासना देह आहे हा अंतराळात जातो. तिथे आपल्याला माहितीये पाण्याची वाफ वरती जमा होते, ती तिथे कंडेन्स होते, ढग होतात, सगळं आपण शाळेत शिकलेलं होतं. तर त्या पाण्याबरोबर हा जीव परत पृथ्वीवरती येतो. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पाणी येतं पृथ्वीवर त्यावेळे हे जीव परत पृथ्वीवरती येतात. आणखीन मग गवत, वनस्पती वगैरेच्या रूपाने जन्म घेतात किंवा डायरेक्ट पाणी पिऊन जात असतील, पण असा ते जन्म कुठला तरी त्यांना मिळतो. हे जे गवत आहे हे म्हणजे वनस्पती ज्या आहेत, फळं होतात, आपण खातो, प्राणी खातात. कोणी काय खायचं, कुठला जीव कुठल्या जीवाचा म्हणजे पोटात जायचा हे देखील ठरलेलं असतं. मग असे जे आहे ते ज्या वेळे ह्याच्यात जातात, काय म्हणूया, पुरुष योनीमध्ये जातात, तिथे पोटात जातात, तिथे शुक्रजंतूच्या रूपाने बदलतात. आणखीन मग कधीतरी जन्म येऊ शकतो. तर प्राणी देह सोडून जाती परिवासनात्मक शरीरे उरती. त्याने पुनरावृत्ती भोगिती वासना उरली. जन्माचं मूळ वासना आहे, वासना देह असतो, ते मूळ आहे जन्माचं. मूळ या स्थूल देहाचे लिंग देह वासनात्मक साचे राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही. पुढली ओळी की स्थूल देह मिळतो तो ह्या लिंग देहाच्या वासनांच्या मुळे त्याला साजेसा त्या पूर्ण करून घेण्याला योग्य असा मिळतो. मग एखाद्या प्राण्याचा जन्म आला, माझी वासना काय प्राण्याचा जन्म व्हावा अशी होती? नाही, अजिबात नाही.
कारण मानव जन्मात जे करतो तर त्याचंच वासनात रूपांतर होऊ शकतं. बाकीच्या ज्या आहेत ते भोगयोनी आहेत. म्हणजे त्या फक्त त्यांना स्वातंत्र्य नसतं, कर्माचं स्वातंत्र्य नसतं. माणसाला बुद्धी दिलेली आहे, कर्म करायचं की नाही हे ठरवायचा स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तो जे काय करतो आपल्या स्वातंत्र्यात त्याचा त्या संस्कारात पापपुण्यात त्याची भर पडत जाते. म्हणून लक्षावधी मानव योनीत आपण जे कर्म केलेलं आहे ते संचित साठलेलं, त्याच्यातून काही कर्म ह्या देहाला भोग देण्यासाठी बाहेर पडलेलं आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. मानव देह असला तर पुन्हा त्याच्यात संचितात भर पडत जाणार. पण कुत्र्या मांजऱ्याचे वगैरे देह जर का आले किंवा देवांचे, तर तिथे केवळ भोग असतात आणि तिथे जे काय कर्म करू ते केवळ वजा होत जातं आपल्या संचिताच्या साठ्यात. पण तो स्थूल देह मिळाला, कारण आहे तो लिंग देह, त्या वासना. मग आता म्हटलं तसं मला काही कुत्र्या मांजऱ्याचे जन्म नको असतात, पण तरी देखील का मिळतात? कारण माझ्याकडे तेवढंच पापपुण्य असतं. एक गोष्ट सांगितली होती आपल्याला, मंदाताई गंधे माहिती आहे, त्यांनी सांगितलेली कथा आहे की एक माणूस होता, त्याला राजा होण्याची जबरदस्त इच्छा होती. राजा व्हायचंय, राजा व्हायचंय. आता त्याचे प्राण गेले, हे संपलं, प्रारब्ध संपलं, प्राण गेले. राजा व्हायचा ही जबरदस्त इच्छा मृत्यूच्या समयी पण होती, पण पुण्य तर नव्हतं. जे काय त्याचं हे होतं, पुण्य म्हणा संचित म्हणा, त्यानुसार त्याला माकडाचा जन्म मिळाला. पण राजा व्हायचा आहे ह्या स्ट्रॉंग इच्छेमुळे तो माकडांच्या टोळीचा राजा झाला. म्हणजे हा जन्म जो मिळाला तो आधीची वासना पूर्ण करण्यासाठी मिळालेला आहे. संपली त्याची ती वासना. कुठला जन्म मिळणार आपल्याला हे ह्या पद्धतीने ठरत असत. आणि ते कॉम्प्युटर जो आहे ना, तो सुपर 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 कॉम्प्युटर आहे, तिथे चुका होत नाहीत. म्हणून मूळ ह्या स्थूल देहाचे लिंग देह वासनात्मक असाचे. त्या वासनात्मक देहाच्या मुळे आपल्याला कुठला स्थूल देह मिळायचा हे ठरतं. मग लिंग देहाचं मूळ कुठे आहे? राहणी तया लिंग देहाचे अज्ञान देही. अज्ञान देह याला कारण देह असं नाव आहे. कारण देह म्हणजे ह्या आपल्या सृष्टीला, संपूर्ण जगाला जे कारण आहे, जीवत्वाला जे कारण आहे, तो कारण देह. त्याचा अनुभव आपल्याला झोपेत येतो. गाढ झोपेच्या अवस्थेला कारण देह म्हणतात. आणखीन गाढ झोप लागल्याशिवाय आपल्याला नंतर स्वप्न पडतं, तोपर्यंत आपल्याला स्वप्न पडत नाही. म्हणजे ज्यांना वाटतं की मी रात्रभर स्वप्न दिसत होतं, मला नीट झोप लागली नाही, चुकीचं आहे. आधी गाढ झोप लागलेली असते, त्याच्यानंतरच स्वप्न पडू शकतं. स्वप्न हे गाढ झोपेनंतरच जाग होतो माणूस, त्याच्यातनच स्वप्नावस्थेला जात. म्हणजे ह्या ज्या दोन्ही विविधतेच्या, नानात्वाच्या, भेदाच्या अशा ज्या ह्या अवस्था आहेत, स्वप्न आणि जागृती, त्या दोन्हीला मूळ गाढ झोप हे आहे, ज्याला अज्ञान असं म्हणतात. व्यष्टी अज्ञान हा त्याचा शास्त्रीय शब्द आहे. म्हणजे एका जीवापुरतं अज्ञान. अज्ञान कसलं अज्ञान? हे जे अज्ञान आहे हे माझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे. आणखीन अज्ञान असल्यामुळे तिथे भेद दिसायला लागतो. भेद दिसायला कारण अज्ञान आहे. दगड आहेत, अनेक दगड आहेत. शिळा आहे प्रचंड मोठी. आता ती शिळा जर का मी बघायला लागले, मला कधी त्याच्यात काय दिसेल, मूर्ती दिसेल, कधी कधी राक्षस दिसेल, कधी आणखीन काही दिसेल. म्हणजे हे जे भेद दिसत आहेत हे माझ्या कल्पनेचे आहेत की नाही?
सगळे भेद कल्पनेचेच आहेत. का कल्पना? कारण मी त्याच्या मूळ ते स्वरूप जे आहे दगडाचं, त्या दगडाकडे लक्ष दिलं नाही. मग त्याच्यात मला काय काय दिसतंय, अमुक दिसताय, तमुक दिसताय. तो दोरीवरचा सर्प आपला परत आणते. सर्प कधी दिसतो, कधी कोणाला तिथे, ती परवा हार होता ना, तो आहे बहुतेक, असं वाटू शकतं. पाणी ओतलं होतं मगाशी, ते अजून ओलावा राहिलाय बहुतेक. पाण्याची धार वाटेल, काय वाटेल काहीही सांगता येत नाही. पण भेद आहे की नाही? खरं उत्तर एकच आहे, दोरी. पण भ्रमाने आपल्याला अनेक उत्तरं दिसायला लागतात. तसं खरं फक्त परब्रह्म आहे. भ्रमाच्यामुळे आपल्याला हे विविध तऱ्हेचं जग दिसायला लागतं. त्याला कारण काय आहे? अज्ञान. कसलं अज्ञान? स्वरूपाचं अज्ञान. स्वरूप कळत नाही, ते झाकलं गेल्यासारखं झालंय. कशाने? मायेनी आणि वासना, ज्या मल म्हणतात त्याला, आवरण म्हणतात. ते आवरण जे आहे ते आपल्या ह्या इच्छांचं आणि सगळ्याचं आहे. त्याच्यामुळे स्वरूप झाकलं गेलंय. आणि स्वरूप झाकलं गेल्यामुळे हे सगळं आपल्याला दिसायला लागलेलं आहे. कारण देह तोची अज्ञान आणि तो मी आत्मा ऐसे ज्ञान, तया नाव महाकारण देह बोलीचे. याच्याबद्दल आता पुढल्या वेळेस विचार करूया आपण. महाकारण देहाचं वेळ संपलेली आपली. हरी. आई, किती सुंदर आणि सहज वेगवेगळ्या गोष्टी सांगून आपण इतका कठीण विषय आमच्यापर्यंत पोहोचवतोय. असं वाटतं हे सेशन संपू नये. अं, आणि काल जर आपण म्हणालात, श्री गुरु म्हणाले की टीव्ही बघू नये, मोक्ष मिळत नाही. अनेक भगिनी जाग्या झाल्या आहेत आणि आज आणखी खडबडल्या आहेत. फार चांगली गोष्ट आहे. कारण संस्कार होत असतात, ते चांगले नाही आहेत संस्कार. तर त्याच्यामुळे आमचे डोळे सगळ्यांचेच उघडतात आहेत. आपण अशाच येत चला. आणि पुढची विनंती अशी करते की श्रीगुरूंवर जर आपण आम्हाला असं मार्गदर्शन केलं, अगदी 10 दिवस श्रीगुरूच, तर खूप खूप आम्हाला आणखीन शिकता आपण येईल. गुरुलक्षण समाज घेऊया. कुठला ताई? गुरुलक्षण किंवा चालेल ना. म्हणजे काहीतरी पाहिजे ना आधार. हो हो, आधार हवा. चालेल ताई, आपण आम्हाला वेळ द्यावी पुढच्या महिन्यात अशीच. बघू. हा, चालेल ताई. खूप खूप धन्यवाद ताई. पुन्हा आपण भेटूया उद्या याच वेळेला 4 वाजता. जय श्रीराम.